वादग्रस्त टकलेची मिरवणूक काढण्यात आली। विधान भवनात मारहाण झाली आणि या प्रकरणात आता टकले हा आरोपी आहे। तर मोठी बातमी सध्या समोर येते। वादग्रस्त टकलेची मिरवणूक काढण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते। तर विधान भवन परिसरामध्ये लॉबीमध्ये मोठ्या प्रमाणात जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकरांचे कार्यकर्ते भिडले होते आणि यातलाच हा कार्यकर्ता टकले याची मिरवणूक काढण्यात आल्याची माहिती सध्या समोर येते। तर विधान भवन मारहाण प्रकरणात टकले हा आरोपी होता आणि याच वादग्रस्त टकलेची मिरवणूक काढण्यात आली आहे। तर वादग्रस्त टकलेची ही मिरवणूक काढण्यात आल्याचं सध्या दिसून येत आहे। त्यामुळे एकंदरीतच आता हे प्रकरण आणखी गाजण्याची सध्या शक्यता वर्तवण्यात येते, कारण या सगळ्या प्रकरणावरून विधान भवनातल्या पावसाळी अधिवेशनातल्या शेवटच्या दिवशी देखील मोठ्या प्रमाणात विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होते आणि यावरती विधानसभा अध्यक्षांनी या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल असं विधानसभा अध्यक्षांनी म्हटलं होतं। आता याच प्रकरणानंतर ज्यावेळी या सगळ्या आरोपीची जेव्हा मिरवणूक काढला जाते, आता या प्रकरणावर काय म्हणणं होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांच्याकडून। कविता, विधान भवन मारहाण प्रकरणात टकले हा आरोपी होता आणि याच टकलेची मिरवणूक काढण्यात आली आहे, काय नेमकं प्रकरण? प्रकरणात जामिनावर बाहेर आलेले हे जे टकले आहेत यांची भव्य मिरवणूक जी आहे ती कळंबोली येथे काढण्यात आली होती। हार घालून ढोल ताशांच्या गजरामध्ये जे आहे ते त्यांची मिरवणूक काढण्यात आली होती आणि अशा गुन्हेगारीला समर्थन करणाऱ्यांना नागरिकांकडून जो आहे करणाऱ्यांसाठी नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातो। एकूणच गोपीचंद पडळकर समर्थकांकडून ही मिरवणूक जी आहे ती काढण्यात आली होती आणि यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष संताप व्यक्त होताना आपल्याला पाहायला भेटते। अंकिता, निश्चित, मात्र राजकीय वर्तुळातून या सगळ्या आता मिरवणुकीवरती काही प्रतिक्रिया समोर येण्यास सुरुवात झाली आहे का? नक्कीच अंकिता, ही जी मिरवणूक आहे ही काल दुपारनंतर काढण्यात आली होती आणि या प्रकरणी जे आहे अद्यापही राजकीय वर्तुळातून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया जी आहे ती समोर आलेली आपल्याला पाहायला भेटत नाहीये। एकूणच नागरिक संताप व्यक्त करताना पाहायला भेटतात, परंतु राजकीय नेते मंडळी गप्प का हा प्रश्न आता उपस्थित होताना पाहायला भेटतोय। निश्चित, मात्र कविता, ज्या पद्धतीने आपण पाहतोय की विधान भवन परिसरामध्ये जिथे खरं तर मोठ्या प्रमाणात राजकीय नेते असतात, अशा ठिकाणी एका लोकशाहीच्या पवित्र ठिकाणी अशा पद्धतीने कार्यकर्ते एकमेकांना भिडतात, ज्यावरती पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी देखील मोठा गदारोळ झाला आणि आता या आरोपीला ज्यावेळी जामीन मंजूर होतो त्यावेळी अशी मिरवणूक काढली जाते। मात्र या मिरवणुकीची काही परवानगी वगैरे घेण्यात आली होती का आणि स्थानिक कुठले नेते या मिरवणुकीमध्ये सहभागी होते का? नक्कीच ही जी मिरवणूक झालेली आहे विधिमंडळ हाणामारी प्रकरणानंतर टकले यांच्यावरती कारवाई करण्यात आली होती आणि त्यांना जामिनावरून बाहेर निघाल्यानंतर ही मिरवणूक काढण्यात आली होती, परंतु या मिरवणुकीसाठी कोणत्याही प्रकारची परवानगी जी आहे ती घेण्यात आली नव्हती। आता ज्यांनी मिरवणूक काढलेली आहे त्यांच्यावर देखील कारवाई होणार नाही हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। अंकिता, निश्चित, कविता, खूप धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।